नमस्कार बाळा. आता आपण क्वेश्चन नंबर 13 पेज नंबर 44 प्रॉब्लेम सेट 2. बाळ गणित काय दिले पहिल्यांदा ते गणित काळजीपूर्वक वाचा. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर सेगमेंट BC. BC ला AD काय दिलाय, परपेंडिक्युलर दिलाय, अल्टिट्यूड दिलेला आहे and BD is equal to 3CD. Then prove that 2AB square is equal to AC square plus BC square. गणित एकदम सोपं आहे. दिसायला तुम्हाला वेगळं दिसतं पण एकदम गणित सोपं आहे. पहिल्यांदा आपण AC स्क्वेअरची किंमत काढून घेऊया आपण. ओके, सोल्युशन इन ट्रायंगल, अलीकडचा ट्रायंगल घ्यायचा बघा. ADC in triangle ADC angle T is equal to 90 degree by Pythagoras theorem. AC square is equal to AD square plus CD square. आता बाळांनो आपल्याला AC square पाहिजे आहे, AD नको आहे, AD कुठंच नाही. मग सीडीचं कन्वर्ट आपल्याला BC मध्ये करता येणार आहे. मग सीडीची सुद्धा गरज आहे. याचं फक्त बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवा, नको आहे. नंबर 1. ओके, आता आपण काय करूया, BC ची किंमत काढूया डायरेक्ट. अँड BC is equal to CD plus BD. CD plus BD means 3CD. 4CD BCG. नंबर 2. AB स्क्वेअर साठी पलीकडचा ट्रायंगल घ्या. गणित बाळांनो एकदम सोपे. ADB इन ट्रायंगल ADB angle T is equal to 90. AB square is equal to AD square plus BD square. बाळा 2AB स्क्वेअर मल्टिप्लाइंग थ्रूआउट बाय 2 म्हणजे दोन्ही बाजूंना, दोन्ही साइडला 2 ने गुणा. 2AB 2AD 2BD स्क्वेअर. 2 इन ब्रॅकेट AD ची किंमत फ्रॉम 1 AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस 2 इंटू BD ची किंमत किती दिल्या बघा तिथं, 3CD म्हणजे 2BD ब्रॅकेट स्क्वेअर केला बघा. मुद्दाम केलेला आहे मी, एक स्टेप वाढवली, तुम्हाला नंतर कळेल. 2AC स्क्वेअर 2CD स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट BD म्हणजे काय तर 3CD वर्ग. 2AC स्क्वेअर 2CD स्क्वेअर 2 इंटू 9CD स्क्वेअर 2AB स्क्वेअर is equal to 2AC square minus 2CD square plus 9 दूनी 18 CD square. 2AC square plus 18 CD वर्गातून 2 गेलं 16 CD square. 2AC square plus हा 16 चा वर्ग नाही, त्याला आत नेलं 4CD ब्रॅकेट स्क्वेअर
म्हणजे 4चा वर्ग 16 CD स्क्वेअर झाला 2AC स्क्वेअर प्लस 4CD. 4CDची किंमत काय? BC फ्रॉम 2 फ्रॉम 2 आणि 1 वरून ADची किंमत भरलेली आपण याला म्हणायचं फ्रॉम 1 टू AB स्क्वेअर. गणित संपलं बाळा. किती साधी गणित आहे बाळा. फक्त हे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. प्रॅक्टिस. कोणतीही किंमत या पद्धतीच्या गणितात बाळा कोणत्याही किमती कुठेही ठेवाव्या लागतात. याला नियम नसतो कुठलाही, कसंही चालावं लागतं बाळा. धन्यवाद. Question number 14. In an isosceles triangle, isosceles means समद्विभुज त्रिकोण. Length of the congruent sides is 30 centimeter and length of base is 10 centimeter. Find the distance between the vertex opposite to the base, बेसच्या समोरचा vertex and the centroid. Centroid मीन्स G. AGचा डिस्टन्स काढायचं आपल्याला. इन ट्रायंगल लेट ट्रायंगल ABC B आइसोसेलेस ट्रायंगल. segment AD perpendicular base BC. परपेंडिक्युलर दिलेला आहे बाळा. मग आपल्याला BC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दिव्या बाळा म्हणजे आपल्याला BDची किंमत काढता येते. BD इज इक्वल टू CD. इन ट्रायंगल अलीकडचा ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ADC. दोन ट्रायंगल मध्ये अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC each 90 degree. Segment AD is congruent to segment ADQ region. Common side segment AB is congruent to segment AC given each 30 centimeter. Therefore triangle ADB congruent triangle ADC by hypotenuse side theorem किंवा टेस्ट म्हटलं तरी चालते बाळा. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट corresponding sides are congruent. BD is equal to CD. Segment CD. BD is equal to half BC. BC means 10 is equal to 5 centimeter. बीडीची लेंथ 5 आणि एडीची लेंथ काढायची आता आपल्याला बाळा. इन ट्रायंगल
ADB, D 90 degree by Pythagoras, AB square AD plus BD theorem. AB square means 13 square, AD square plus BD square means 5 square. 169 AD square plus 25, 169 minus 25 is equal to AD square पक्षांतर केलं प्लस आहे त्याचं मायनस 144 AD square. AD taking square root on both sides means 12 centimeter. AD is equal to 12. आता आपल्याला पॉइंट जी इज सेंट्रॉइड, जी इज सेंट्रॉइड आपल्याला दिलाय बघा. therefore AG 2/3 AD median 2/3 AD. AD ची किंमत किती आली 12. 3 4 2 into 4 8 centimeter AG. Therefore the distance between the vertex opposite to base and the centroid is 8 centimeter. गणित काळजीपूर्वक बघा, वाचा, लेखन करा, अर्थानिशी गणित बघा बाळा, तर तुम्हाला ते गणित समजणार आहे, सुटणार आहेत. ओके, धन्यवाद. बाळा क्वेश्चन नंबर 15. इन अ ट्रापेजियम, ट्रापेजियम मीन्स समलंब चौकोन, ABCD सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट CD. या लाईनला ही लाईन पॅरलल दिल्या. AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू 15, AB इज इक्वल टू 25. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. म्हणजे ट्रापेजियमचा एरिया काढायचा बाळा. आता ट्रापेजियमचा एरिया काढण्यासाठी आपल्याला 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू अल्टिट्यूड. आता आपल्याला अल्टिट्यूड DP माहीत पाहिजे. DP माहीत होण्यासाठी आपल्याला बऱ्याच पॉईंट आपल्याला काढत गेलं पाहिजे. DP काढायचं असेल तर आपल्याला AB माहीत आहे, हा माहीत आहे, हा पायथागोरसनं काढूया आणि एरियाचा फॉर्म्युला वापरूया बघा. सेगमेंट परपेंडिक्युलर दिलेले आहेत आपल्याला बघा. सोल्युशन ही परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर दिलेले आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रापेजियम. is a trapezium. Draw segment DP perpendicular AB and segment CQ perpendicular AB. परपेंडिक्युलर घेतलेला आहे बा. आता त्याच्यातून एक ट्रायंगल मी घेणार आहे ABD. हा एका साइडला घेतो ट्रायंगल बा ABD.
लेंथ काढूया आपण बाळा पायथागोरस. इन ट्रायंगल ADB D is equal to 90 degree by Pythagoras AB square AD square plus BD square theorem. 25 square is equal to AD square means 15 square plus BD square is equal to 225 BD square ट्रान्सफर करा. Taking square root on both sides means BD is equal to 20. आता BD ची लेंथ आणि AC ची लेंथ एकच आली बाळा. Therefore AC is equal to BD is equal to 20. ओके. आपल्याला BD ची लेंथ 20 निघाल्यानंतर ड्रॉ सेगमेंट हा जो एरिया काढायचा आहे तो दोन पद्धतीने काढणार आहे बाळांनी. आणि तिथून आपण DP ची लेंथ काढायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ADP is equal to area of triangle DAB. ट्रायंगल तोच आहे, फक्त नाव वेगळी न ठेवण्याऐवजी एकच नाव ठेवलं तरी चालतंय. ADB चा एरिया काढताना परपेंडिक्युलर साइड्स 1/2 बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट म्हटलं चालतंय. म्हणजेच लंब बाजूंचा गुणाकार AD गुणिले BD. आणि ह्याच ट्रायंगलचा बेस इंटू हाईट AB इंटू DP. हाफला हाफ गेला. AD ची लेंथ 15 दिलेली आहे, BD 20 दिलेले आहे. AB 25 इंटू DP 15 दूनी 300 भागिले 25 इज इक्वल टू DP and DP is equal to 25 by 300. Therefore बाळा DP ची लेंथ आणि CQ ची लेंथ इक्वल आली. DP is equal to CQ is equal to 12. बाळा हे दोघेही परपेंडिक्युलर आहेत. बरं, आता इथं जर 12 असेल तर इथं सुद्धा 12 असणार आहे. मग हा ट्रायंगल अलीकडचाच उचलायचा. कोणता? APD 15 12 AP काढायचं आहे. नाव इन ट्रायंगल APD angle P is equal to 90. Okay. AD square AP square plus DP square. AD square 15 square AP काढायचं आहे. DP 12 square 15 चा वर्ग 225 AP 144. 5 मधून 4 1 14 8 आणि 4 22 बरोबर AP स्क्वेअर. AP इज इक्वल टू 9. AP जर 9 असेल तर BQ सुद्धा 9 आला. Therefore AP is equal to BQ is equal to 9. AB is
इक्वल टू AP प्लस PQ प्लस BQ. AB 25, AP 9, PQ प्लस 9. 25 9 में 18 PQ PQ इज इक्वल टू 7. मग PQ 7 असेल तर CD किती आला बघा 7. देअरफॉर PQ इज इक्वल टू CD इज इक्वल टू 7. गिव रिजन पॅरलेलोग्राम. गिव रिजन का याला ही लाईन पॅरलल आहे. PQ 7 आली. नंतर हे स्टेटमेंट देऊ फार तर आपण ते तर देऊया. काय देऊया बघा DP पॅरलल CQ but DP parallel CQ and DC parallel PQ. Therefore, quadrilateral PQCD is a parallelogram. मग पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड इक्वल असतात. Therefore, PQ is equal to CD is equal to 7. आता आपल्याला PQCD मिळाला, अल्टिट्यूड मिळाला, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. आता एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय बाळाला आहे कोण सांगणार का बघा बसलेल्या पैकी माग. पटपट पटपट बोलायच सांगा. इज इक्वल टू 1/2 into sum of length of parallel sides into altitude. Area of quadrilateral ABCD is equal to 1/2 into sum of parallel length of parallel side means AB plus CD into altitude DP. AB 25, CD 7, DP 12. 32 into base 12 19 square units. Area of quadrilateral ABCD 1. ओके धन्यवाद. गणित लिहून काढा आणि गणित स्टेप बाय स्टेप लिहून काढा बाळांनो. एक ही स्टेप इकडे तिकडे हल्ली नाही पाहिजे तर मार्क्स मिळतात बाळांनो. धन्यवाद. डबल धन्यवाद. बाळांनो पुढला प्रश्न नंबर 16 दिलेला आहे. काळजीपूर्वक लक्ष ठेवा. शेवटचा प्रश्न आहे. MP प्रश्न आहे. बोर्डाच्या परीक्षेला 100% येण्याची शक्यता आहे. ट्रायंगल PQR is an equilateral triangle. Therefore, side PQ is equal to side QR. Angle Q is equal to 60. Segment PT perpendicular segment QR. हा परपेंडिक्युलर दिला. मग अलीकडचा ट्रायंगल उचला बाळा.
Q60. In triangle PTQ, angle T is equal to 90, angle Q is equal to 60. Therefore, angle P is equal to 30 Q region. Remaining angles therefore 30, 60, 90 theorem side opposite to 31/2 into hypotenuse PQ is equal to PQ/2 side opposite to 60 √3/2 into hypotenuse PQ means √3 PQ/2. नंबर 30 च्या अपोजिटची साइड QT आणि 60 च्या अपोजिटची साइड PT. नंबर 1, नंबर 2. बाळा आपल्याला ST काढायचं आहे. QT इज इक्वल टू QS प्लस ST. QT किती दिलाय बाळा? QT PQ/2 QS दिलाय का कुठं बघा? QS QR/3 प्लस ST. पक्षांतर केलं PQ/2 मायनस QR/3 इज इक्वल टू ST. दोघांचा गुणाकार किती येणार? 6. 3 PQ मायनस 2 QR ST. 3 PQ minus 2 QR means PQ upon 6 ST. PQ upon 6 ST. नंबर 3. आता ST ची किंमत माहित झाली. PS माहित पाहिजे, PQ मिळणार आहे. PT आता PT ची किंमत आपल्याला इथं माहित आलेली आहे. मग आता इन हा लहान ट्रायंगल जो दिलेला आहे, इन ट्रायंगल PTS 90 बाय पायथागोरस PS स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर ST स्क्वेअर. PT चा स्क्वेअर, PT स्क्वेअर मीन्स √3 PQ/2. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर मीन्स PQ/6. ब्रॅकेट स्क्वेअर 3 PQ स्क्वेअर/4 प्लस PQ/36. PS स्क्वेअर बाळा वर्गमुळातल्या संख्येचा वर्ग केला की ती संख्या बाहेर येते किंवा 9 येणार रूटमध्ये. 9चं स्क्वेअर रूट 3 येणार. आता बाळा इथं दोघांचा छेद डिनॉमिनेटर इक्वल आहे का? नाही. मग इथं ज्या संख्येनं गुणायचं असतं त्या संख्येनंच वर गुणायचं असतं. मग दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल झाला 36. 27 PQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर 28 PQ स्क्वेअर/36. किती भागाला होणार? 4 7 आणि 4 9 36.
भागले इकडं गुणलं 9 ph चा वर्ग 7 pq चा स्क्वेअर. ओके, धन्यवाद बाळांनो. तर बाळांनो, जे गणित दिलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप लिहून काढा. प्रत्येक पॉईंट आठवणीत ठेवा. अगदी व्यवस्थित लिहून काढायचं स्टेप बाय स्टेप आणि प्रॅक्टिस करा. कोणता पॉईंट कुठं कसा घ्यावा लागेल हे मला पण काही सांगता येत नाही. कुठलेही पॉईंट कुठेही घ्यावे लागतात बाळांनो. ह्याला कुठलाही मार्ग नसतो बाळांनो. पाठ करून मिळत नाही. याला बेसिक अभ्यास असावा लागतो. त्यासाठी लहान लहान गणित तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करून ठेवा, लिखाण करून ठेवा. वारंवार जिओमेट्री बघा, अल्जेब्रा बघा. पुऱ्या अभ्यासात 50% अल्जेब्रा जिओमेट्रीला द्यावा. धन्यवाद.